राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुंदोपसुंदीची चर्चा आहे। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला 10 मार्चला लिहिलेलं एक पत्र समोर आलंय। त्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळालेलं आहे। का बळ मिळालंय, काय असं त्या पत्रात? तर सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेखच करण्यात आलेला नाहीये। पण या पत्रामध्ये अध्यक्ष म्हणून स्वतःच्या अध्यक्षपदाचा उल्लेख नक्की करण्यात आलाय। या पत्रात शिवाजीराव गर्जे यांचा खजिनदार म्हणून उल्लेख झालेला आहे। 10 मार्चला दिलेल्या पत्रानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। 26 फेब्रुवारी 2026ला जेव्हा सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याचवेळी ठराव पारित करण्यात आले। तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी पक्षाच्या घटनेत बदल करून पक्षाचे सगळे अधिकार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आल्याचं पत्र निवडणूक आयोगाला 16 फेब्रुवारीला पाठवल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता। तर 28 जानेवारीला अजित पवारांचा झालेला अपघात ते सुनेत्रा पवारांनी 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांचं विराजमान होणं किंवा ते निवडलं जाणं या कालावधी दरम्यान पक्षाकडून जो पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेला आहे तो ग्राह्य धरू नका असं सुनेत्रा पवारांनी 10 मार्चला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय, असा दावा रोहित पवार करतायत। आता सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्रच समोर आलेलं आहे। सुनेत्रा पवारांनी लिहिलेल्या पत्रावरून नवा मुद्दा चर्चेत येतोय। 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली। त्यानंतर सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं। एका बाजूला स्क्रीनवर तुम्ही बघताय सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र आणि दुसऱ्या बाजूला आम्ही दाखवतोय पूर्वी म्हणजे अजितदादा जाण्याच्या पूर्वी त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र। पहिल्या पत्रात काय आहे? 10 मार्चला 2026ला सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं। या पत्रात सुनेत्रा पवार अध्यक्ष आणि पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांची नावं आहेत। सुनेत्रा पवारांच्या नावासमोर अध्यक्ष आहे, शिवाजीराव गर्जे यांच्याच नावासमोर खजिनदार असं लिहिलेलं आहे। पण तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर पदाचा उल्लेख नाही आहे। दुसरं जे पत्र आहे ते अजित पवार हयात असताना लिहिलेलं म्हणजे 20 मे 2025ला निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र आहे। यात अजित पवारांच्या नावासमोर अध्यक्ष, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या नावापुढे त्यांच्या पदाचा उल्लेख आपल्याला दिसतो आहे।